कोकणातील मुरुड जंजिऱ्याला फिरायला जायचंय तर मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण 2 दिवसाचा ट्रिप प्लॅन। त्यासाठी व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि मित्रांना पण पाठवून द्या। पुणे किंवा मुंबईहून सकाळी गाडीने किंवा बसने तुम्ही मुरुड जंजिरा येथे साधारण 4 तासाच्या प्रवासानंतर दुपारी 12 पर्यंत पोहोचावे। त्यानंतर लगेच जेवण करून मुरुड जंजिरा जवळ गाडी पार्क करून तिकीट काउंटरवर जाऊन प्रत्येकी 100 रुपयाचे बोटीचे तिकीट काढायचे। काही वेळाने बोट मध्ये बसून जंजिरा किल्ल्याकडे मार्गस्थ व्हायचे। समोरच आपल्याला भव्य अशी जंजिऱ्याची तटबंदी दिसते। एवढ्या भल्या मोठ्या समुद्रात किल्ला खूपच सुंदर दिसतो। बोटीने जेव्हा आपण जवळ जातो तेव्हाच आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो। किल्ला बघण्यासाठी साधारण 45 मिनिटे दिली जातात। किल्ल्यामध्ये आजही मोठ्या आकाराच्या तोफा, मुख्य दरवाजा, लांबलचक आणि भव्य तटबंदी, बुरुज, 2 मोठे तलाव, भव्य वाडा, नगारखाना अशा प्रमुख गोष्टी आहेत। किल्ला बघून झाला की त्याच बोटीने परत यायचे आणि मग इथूनच जवळ असलेल्या काशीद बीच येथे तुम्ही स्टे साठी जाऊ शकता। काशीद बीच स्वच्छ आणि सेफ आहे, त्यामुळे इथे कचरा करू नका। बीचवर क्रिकेट, वॉटर ऍक्टिव्हिटीज आणि सनसेटचा आनंद घ्यायचा आणि मग रिसॉर्टवर येऊन फ्रेश होऊन मस्तपैकी माशांवर ताव मारायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी बीचवर जाऊन समुद्रात भिजण्याचा आनंद घ्या। त्यानंतर नाश्ता करून चेकआउट करा। पुढे इथूनच जवळ असलेल्या रेवदांडा येथील कोरलाई किल्ल्याला देखील भेट देऊ शकता आणि मग तिथून बिर्ला मंदिरमध्ये जाऊन दर्शन घ्यायचे आणि पुढे पुणे किंवा मुंबईचा परतीचा प्रवास। अशा प्रकारे तुम्ही 2 दिवसाची मुरुड जंजिरा ट्रिप प्लॅन करू शकता। हा प्लॅन जर तुम्हाला लिखित स्वरूपात हवा असेल तर कोकण अशी कमेंट करा। अशा अजून काही नवनवीन ठिकाणांचा प्लॅन तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पेजला फॉलो करावा लागेल। कोकण सफारीचा आनंद घ्या। येवा कोकण आपलोच असा।